नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बिझनेसवाला मराठीमध्ये। तर आज एक नवीन व्हिडिओ मी घेऊन आलोय आणि व्हिडिओचा टॉपिक मित्रांनो खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की शेळीचे दात, डोळे आणि बॉडी ह्याच्यावरून तुम्ही चांगल्या शेळीची निवड कशी करू शकता आणि ह्या व्यवसायात उतरू शकता। तर आता शेळी घेताना तुमची जर चूक झाली तर तुम्हाला ह्या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकतं। त्याच्यामुळे काळजीपूर्वक शेळी खरेदी करणं हे खूप गरजेचं असतं। तर आता शेळीचं वय हे माहिती असणं हे खूप गरजेचं आहे आणि ते माहीत कसं करून घ्यायचं ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर आता शेळीचं वय हे परफेक्ट ओळखण्याच्या काही पद्धती आहेत आणि शेळी जर आजारी असेल तर हे देखील तुम्ही ओळखू शकता। तर हे कसं ओळखू शकता ह्या गोष्टींवर मी तुम्हाला पुढे माहिती सांगणार आहे। तर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपला चॅनल सगळ्यात पहिल्यांदा सबस्क्राईब करा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करायला मित्रांनो विसरू नका। तर व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा। तर आता आपला पहिला जो मुद्दा आहे तो आहे की दात। तर आता शेळीच्या दातावरून शेळीचं वय जे आहे ते मित्रांनो आपल्याला कळत असतं। तर आता पुढचे जर दोन दात शेळीचे जर मोठे असतील तर ओळखून जायचं की ते शेळी ही 1 वर्षाची आहे, पण पुढचे 2 दातांपैकी बाकीचे जे दात आहेत ते लहान असले पाहिजेत, तर ती शेळी 1 वर्षाची असते। त्याच्यानंतर पुढचे जर 4 दात मोठे असतील आणि बाकीचे दात लहान असतील तर मित्रांनो ती शेळी जी आहे ती जवळपास 2 वर्षांची असते। तर आता 2 किंवा 4 दातांची शेळी जर तुम्ही घेतली तर ती ह्या व्यवसायासाठी चांगली असते आणि ती शेळी घेऊन तुम्ही ह्या व्यवसायामध्ये उतरला तर तुम्हाला चांगल्या प्रकारचा फायदा ह्या व्यवसायात होऊ शकतो। तर हा झाला आपला पहिला मुद्दा। आता दुसरा मुद्दा असतो ते म्हणजे डोळे। आता डोळ्यावरून तुम्ही कसं ओळखायचं की ही शेळी चांगली आहे किंवा वाईट आहे? तर डोळ्यावरून मित्रांनो तुम्हाला शेळीचं वय जे आहे ते समजत असतं आणि मित्रांनो शेळी आजारी आहे का नाही हे देखील तुम्ही डोळ्यांवरून ओळखू शकता। तर आता हे कसं ओळखायचं आहे? शेळीचे डोळे तुम्हाला नीट बघायचे आहेत आणि त्या डोळ्यांमधली जी कोर आहे ती जर खाली पडलेली असेल तर मित्रांनो ओळखून जायचं आहे की ती शेळी आजारी आहे किंवा ती शेळी तुम्ही ह्या व्यवसायासाठी नाही घेऊ शकत। दुसरी गोष्ट मित्रांनो, शेळीच्या डोळ्यात जर जास्त प्रमाणात पाणी असेल तर ओळखून जायचं आहे की हे देखील आजारीपणाचं लक्षण आहे शेळीसाठी। तर हा झाला आपला दुसरा मुद्दा। आता तिसरा जो आपला मुद्दा आहे महत्त्वाचा तो म्हणजे बॉडी। आता बॉडीवरून तुम्ही शेळी चांगली आहे का वाईट हे तुम्ही ठरवू शकता। तर आता सगळ्यात पहिली गोष्ट असते ते म्हणजे शेळीची जी बॉडीची फ्रेम आहे ती तुम्ही बघायची। आता ती जर बॉडीची फ्रेम पुढून थोडी झुकलेली असेल आणि मागून थोडी वर असेल तर तुम्ही ओळखून जायचे की ही शेळी चांगली आहे। आता शेळीच्या उभा राहण्याच्या पोझिशनवरून तुम्हाला समजतं की ती शेळी आजारी आहे किंवा ती शेळी निरोगी आहे हे तुम्ही ओळखू शकता। तर जर शेळीची मान बॉडीच्या वर ताठ असेल तर ती शेळी मित्रांनो निरोगी असते आणि अतिशय उत्तम असते आणि तीच जर शेळीची मान बॉडीच्या खाली झुकलेली असेल किंवा ताठ नसेल तर तुम्ही ओळखून जायचे की ती शेळी आजारी आहे किंवा त्या शेळीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे। तर ह्या 3 मुद्दे मित्रांनो खूप महत्त्वाचे असतात शेळी खरेदी करताना। हे 3 मुद्दे बघून तुम्ही शेळी खरेदी केली तर तुमचा लॉस जो आहे तो त्याचं प्रमाण जे ते ढासळू शकतं। तर नवीन शेळी पालकांसाठी खूप महत्त्वाची अशी गोष्ट आहे। नवीन शेळी पालनात जर मित्रांनो तुम्ही उतरत असाल तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि ह्या व्यवसायात उतरण्याआधी तुम्ही नीट अभ्यास करून उतरलं पाहिजे। तर तुम्हाला मित्रांनो चांगल्या प्रकारे ह्या व्यवसायात जो आहे तो प्रॉफिट होऊ शकतो। तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा। धन्यवाद।